मराठी भाषेमध्ये. तर तुम्हाला सांगतो मी, फर्स्ट ऑफ ऑल आपण सिलेबस बघून काय काय आहे त्याचा. त्यानंतर मी तुम्हाला आधी थ्री पार्ट सांगतो. तर पहिले आपण बघणार आहे एससीपी एसडी ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर काय आहे. तर एसीपी एसडी मध्ये आपण सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनचा वापर करतो. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण क्रिएट कंपनी कोड, क्रिएट कंपनी, त्याच्यानंतर कंपनी कोड, सेल्स ऑर्गनायझेशन, डिस्ट्रीब्युशन चॅनल अँड डिव्हिजन. त्याच्यामध्ये कंपनी क्रिएट केली, त्याच्यानंतर आपण तिचा असाइन करतो कंपनी कोडला. कंपनी कोड झाल्यानंतर सेल्स ऑर्गनायझेशन राहते, जसं की आता आपण भारतात आहे, इंडिया आणि दोन प्रकार होते, जसं की युएस. त्यामध्ये भारतामध्ये डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणजे होलसेल आणि रिटेल, पुन्हा युएसए मध्ये होलसेल आणि रिटेल. तर होलसेल मध्ये आपण काय विकतो, जसं की मोबाईल आणि लॅपटॉप. रिटेल मध्ये काय तर सर्व्हिसेस. तशाच प्रकारे युएसए मध्ये काय, होलसेलर मध्ये मोबाईल, लॅपटॉप आणि रिटेलर मध्ये काय सर्व्हिसेस. तर सेल्स ऑर्गनायझेशन हे काय आहे मला मी एकदा सांगतो. Sales organization in a SAP distribution module is the highest level in organizational structure and is primarily responsible to carrying out the monitoring, sales, selling and distribution services, material and the main responsibilities of sales organization. Sales organization can be a nation and region. सेल्स ऑर्गनायझेशन काय आहे, ते आपण कुठं ऑर्गनाइज म्हणजे कोणत्या देशात ऑर्गनाइज करतो. म्हणजे आपल्याला माल विकायचा आहे तर भारतात, जसं की भारत हे एक सेल्स ऑर्गनायझेशन झालेलं आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन चॅनल, डिस्ट्रीब्युशन चॅनल एक डिस्ट्रीब्युशन चॅनल मध्ये जसं की आपल्याला कुठं म्हणजे कोणत्या प्रकारे डिस्ट्रीब्यूट करायचे, जसं की होलसेल राहते आणि रिटेल, हे दोन टाईपचे आपण डिस्ट्रीब्युशन पाहणार. तुम्हाला माहिती आहे डिस्ट्रीब्युशन चॅनल काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. अकॉर्डिंग टू द अबोव ग्राफ इन SAP ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, a distribution channel can have only one sales organization, while one sales organization can be multiple distribution channel. Distribute channel can be wholesale trades, retail trades, internal trades, etc. How material reach to the customer represent the shipping strategy of distribution product and services to the customer. Distribution channel काय आहे की आपल्याला म्हणजे नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनल क्रिएट करता येते त्या का सेल्स ऑर्गनायझेशन मध्ये, जसं की होलसेल आणि रिटेलर आणि इंटरनल ट्रेड म्हणजे मल्टिपल आपल्याला डिस्ट्रीब्युशन चॅनल क्रिएट करता येत असतात एका सेल्स ऑर्गनायझेशन मध्ये. डिव्हिजन काय, डिव्हिजन म्हणजे जसं की डिव्हाइसेस, समजा एक्झाम्पलला डिव्हाइसेस घ्या, जसं की होलसेल मध्ये मोबाईल, लॅपटॉप. रिटेल मध्ये काय आहे सर्व्हिसेस. मला मी थोडक्यात सांगतो डिव्हिजन म्हणजे SAP division represent a product line in our example mobile laptop services and division of the HP company. म्हणजे HP कंपनीचे काय काय डिव्हाइसेस आहेत, जसं मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, माऊस, कीबोर्ड, अशा प्रकारे होलसेल झाला. रिटेल मध्ये सर्व्हिसेस. त्यानंतर सेल्स एरिया, सेल्स एरिया इज अ कॉम्बिनेशन ऑफ सेल्स ऑर्गनायझेशन, डिस्ट्रीब्युशन चॅनल अँड डिव्हिजन. सेल्स ऑफिस, बिझनेस ऑफन
often set up survival sales office apart from a head office or headquarter to reach the market in depth. And these sales offices are often located at different geographical areas. Sales reporting can be executed with the sales office organizational unit to analyze the performance of sales office. म्हणजे सेल्स ऑफिस आपण जिथून तुमचा माल डिस्ट्रीब्यूट होणार आहे जसं की पुण्याहून तुमचा माल डिस्ट्रीब्यूट होणार आहे त्याला सेल्स ऑफिस म्हणतात. तर हे जे आहे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आपण क्रिएट करणार आहे, प्रॅक्टिकल बघणार आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये. तरी तुम्हाला मी आधी प्रिव्ह्यू देतो त्याचा, की डिफाईन कंपनी कोड क्रिएट करायचा, देन डिफाईन प्लांट, डिफाईन सेल्स ऑर्गनायझेशन, डिफाईन डिस्ट्रीब्युशन चॅनल, डिफाईन सेल्स ऑफिस, डिफाईन सेल्स ग्रुप, डिफाईन डिव्हिजन, डिफाईन शिपिंग पॉईंट. त्याच्यानंतर ते पूर्ण असाइन करावं लागतं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्यानंतर मी तुम्हाला लगेच नेक्स्ट नेक्स्ट लेक्चरला पूर्ण प्रॅक्टिकल दाखवतो.